So just recall what we have seen in previous lecture. We have discussed about the basic concepts of economics, the meaning and concept of the economics. Then we have seen what is meant by managerial economics, how it is going to help the economics, and how it is going to help the बिझनेस फॉर्म इकॉनॉमिक्स कशा प्रकारे आपल्या बिझनेस मध्ये युजफुल आहे हे आपण बघितलेलं आहे. देन वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय डिमांड. Okay, with the demand schedule, we have seen the demand about the demand we have discussed. What is the demand, my dear friends? Demand is nothing but the desire backed by willingness and the ability to purchase. This is very important concept. Demand is very important concept that we have discussed. Okay, we will go ahead now. We were discussing about the elasticity. Okay, now we will see the types of elasticity. Some part already has been discussed by me. Okay, types of elasticity. So the calculation part will not be asked, okay? As per my knowledge, calculation part may not be asked to you. They will just ask about the examples and the concept behind it, okay? And maybe about the formula, how it is denoted, or some case study may be asked, okay? तर त्याच्याविषयी घाबरून जाऊ नका की जसं तुम्हाला स्टॅटिस्टिक किंवा अकाउंट्स मध्ये प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट करायला लावतात, तर याच्यामध्ये कसं थेरीवरती जास्त भर दिला जातो, इकॉनॉमिक्स मध्ये कन्सेप्ट वरती जास्त भर दिला जातो. जर विचारलं तर चुकून एखाद दुसरंच विचारतील, शक्यतो तरी नाही. मागच्या वेळेस तरी आम्ही ऑब्झर्व नाही केलेलं की कोणाला विचारलंय. त्याच्यामुळे त्याच्याविषयी काही टेन्शन घेऊ नका. ओके, सो डोंट बॉदर अबाउट दॅट. Just you have to make your concepts clear. So types of elasticity we were discussing. So first of all, elasticity of the demand. So elasticity of demand is nothing but a demand refers to the elasticity of demand refers to the sensitiveness or the responsiveness of a demand to the changes in price. म्हणजे काय, आता एखादा रबर बँड बघितला. रबर बँड कसं असतो बाळांनो, की आपण हातात धरून, आता मुलींना जास्त माहिती असेल हे की नाही, आपण जेव्हा स्ट्रेच करतो हे की नाही, तो इझिली स्ट्रेच केला जातो आणि इझिली तो ऍज इट इज त्याच्या पोझिशन वरती येतो. इन अ सेम केस, ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूची प्राइस जर वाढली किंवा कमी झाली तर तिच्या डिमांड वरती कसा रिस्पॉन्स असेल मार्केटमध्ये. ओके, सो दॅट इज नथिंग बट द इलास्टिसिटी ऑफ डिमांड, है की नाही, रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ द डिमांड, की डिमांड कसा रिस्पॉन्स करेल विथ अ चेंज इन द प्राइसेस. थोडा जरी लक्झरियस प्रोडक्ट मध्ये, प्रोडक्टच्या प्राइस मध्ये जर चेंजेस झालं तर त्याचा डिमांड कसा असणार आहे. ठीक आहे, फूड ग्रेन जर कन्सिडर केलं तर त्याचं जर प्राइस इन्क्रीज झालं, डिक्रीज झालं, तर त्याचं डिमांड ऍग्रिकल्चरल मार्केटमध्ये कसा असणार आहे. सो रिस्पॉन्सिव्ह, सेन्सिटिव्हनेस है ना, किती सेन्सिटिव्हली तो चेंज होईल अकॉर्डिंग टू द increase and decrease in the prices. That is nothing but the elasticity of demand. हे लक्षात ठेवायचं फिक्स मध्ये. और द रिस्पॉन्सिव्हनेस और द सेन्सिटिव्हिटी ऑफ अ क्वांटिटी डिमांडेड है ना, जसं की मी सांगितलं की जर लक्झरियस प्रोडक्ट असेल तर त्याचं जसं की सोनं घ्या किंवा डायमंड घ्या. त्यांच्या वस्तू त्यांचे जेव्हा प्राइसेस बदलतात, इन्क्रीज होतात आणि डिक्रीज होतात, तर त्याच्यानुसार त्याच्यावरती, त्याच्या डिमांड वरती कसा इफेक्ट होतो, isn't it? Then, or it is also nothing but the responsiveness or the sensitivity of the quantity demanded of the goods or the services, है ना, वस्तूच्या बाबतीत असेल किंवा एखाद्या सर्व्हिसच्या बाबतीत असेल. सर्व्हिस जर कन्सिडर केली तर काय, तुमचे एअरलाइन्स असतील, हॉटेलच्या प्राइजेस असतील, हॉटेलचे जे प्राइजेस असतात, एअरलाइन्सचे जे प्राइजेस असतात. आता सर्वांना माहितीये की जेव्हा सीझन असतो एअरलाइन्सचा वगैरे, तर ते काय करतात, जेव्हा सीझन त्यांचा पीक पिरियड असतो तेव्हा ते लोक काय करतात, तो तुमचे जे प्राइजेस आहेत ते हाय ठेवतात. पण जेव्हा सीझन त्यांचा डाऊन असतो तेव्हा तुम्हाला काय ते कमी किमतीमध्ये पण देतात. म्हणजे सर्वांना माहिती असेल की ऑफ पिरियड मध्येच आपण काय करतो, शक्यतो बुकिंग करून ठेवतो, कारण त्यांना माहित असतं की फेस्टिवल असेल किंवा हॉलिडेज असतील तर ते काय करतात, तो त्यांचे जे रेट आहेत ते काय करतात, तो वाढवतात. सो इन अ सिम्पलर टर्म्स इट मेजर्स हाऊ मच द डिमांड फॉर अ प्रोडक्ट विल इन्क्रीज. की डिमांड त्या प्रोडक्टचा कशा प्रकारे इन्क्रीज होतो और डिक्रीज वेन देर इज अ
चेंज इन वन ऑफ इट्स डिटरमंट. आणि तो डिटरमंट कोणता आहे बाळांनो? प्राइजच आहे. मेनली तो प्राइजच आहे. मेनली इट इज कन्सर्न विथ द प्राइज. सो मॅथमॅटिकल expression, already this part has been discussed, but if someone has newly joined, they can understand very easily. The elasticity of demand, इथं बघू शकता, इथं फॉर्म्युला त्याचा कशा प्रकारे आहे. सो E, इट इज डिनोटेड बाय द ई किंवा इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजेच काय? पीईडी. नाहीतर तुम्ही विचारणार हे पीईडी काय आहे मॅम? प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. हा, ईडी माहिती आहे. पीईडी म्हणजे काय बाळांनो? प्राइस इलास्टिसिटी ऑफ द डिमांड. So it is calculated as elasticity of demand E is equal to percent change in a quantity demanded. म्हणजे किती? आधी कमी होती क्वांटिटी, आधी 20 होती, नंतरून 40 झाली है ना. मग पर्सेंटेज, त्याच्या पर्सेंटेज मध्ये किती चेंज झाला? देन डिवायडेड बाय द चेंज इन प्राइस. क्वांटिटी डिमांडेड डिवायडेड बाय, इथे राहून गेलेलं आहे, हे वरती गेलं आहे, सॉरी फॉर दॅट. हे इथं इट इज डिवायडेड बाय द पर्सेंट चेंज इन द प्राइस. आधी किती प्राइस होती त्यांची आणि नंतरून किती प्राइस झाली. सो पर्सेंट चेंज इन द प्राइस. देन टाइप्स ऑफ इलास्टिसिटी, हे पण आपण बघितलंय. जस्ट वी विल हॅव ओव्हरलुक ऑन दिस. परफेक्टली इलास्टिक डिमांड, so it is denoted by ED is equal to infinite. Then the perfectly inelastic demand, ED is equal to 0. Then unitary elastic demand, ED is equal to, ED म्हणजे काय? Elasticity of demand is equal to 1. Then the relatively elastic demand, ED is elasticity of demand is greater than the 1. Then the relatively inelastic demand, ED is smaller than 1. Then coming to the next, हे आपण बघितलं, आपण एक्झाम्पल बघितलेत. परफेक्टली इलास्टिक डिमांड चे एक्झाम्पल काय? की लक्झरियस गुड्स आहेत, ज्वेलरी आहे किंवा डिझायनर हँडबॅग्स आहेत, तर त्यांच्यासाठी जो डिमांड असतो तो परफेक्टली इलास्टिक असतो. देन परफेक्टली इनइलास्टिक डिमांड, त्याच्यामध्ये आपण काय एक्झाम्पल बघितलेलं आहे? द क्वांटिटी डिमांडेड ऑफ द सॉल्ट रिमेन्स द सेम. म्हणजे सॉल्टचे जे काही प्राइजेस असतात त्याच्याशी रिलेटेड आहे परफेक्टली इनइलास्टिक डिमांड. आणि रेअर मेडिसिन कसं आहे? की परफेक्टली इनइलास्टिक म्हणजे त्यांचे प्राइस किती वाढलं तरी तुम्हाला काय करावं लागणार आहे? ती गोष्ट घेणं आवश्यकच असणार आहे, है ना. जसं की रेअर मेडिसिन्स कॅन्सरचे असतील किंवा मोठमोठे जे काही आजार असतात त्यांच्याशी रिलेटेड असतील, किंवा काही एकदमच गरजेच्या जीवनावश्यक वस्तू ज्या असतात, जसं की मीठ घ्या, तेल घ्या, है ना, त्या गोष्टींचा जो डिमांड असणार आहे तो कसा असणार आहे? परफेक्टली इनइलास्टिक डिमांड असणार आहे, कारण ते तुम्हाला एनी हाऊ घ्यायलाच लागणार आहे. देन द रिलेटिव्हली इलास्टिक डिमांड, जसं की मगाशी सांगितलं एअर ट्रॅव्हलचं मी तुम्हाला सांगितलं. So, relatively elastic demand, so air travel and the cars and washing machine prices. So, air travel, it comes under the relatively elastic demand. Then the relatively inelastic, again, necessity goods like a salt and the sugar. Then unitary elastic demand, that also we have discussed. So, we will come to the next point. तर कर्व तुम्हाला विचारणार नाही, फक्त तुम्ही एकदा बघून घ्या परफेक्टली इलास्टिक मध्ये कशा प्रकारे असतं, कर्व कसा असतो किंवा ही सिच्युएशन कशी असते. परफेक्टली इलास्टिक डिमांड इज इक्वल टू इन्फानाइट. आता इथे जेव्हा एक्स ऍक्सिस कन्सिडर करता तुम्ही, तेव्हा क्वांटिटी इथं. सो ऑन एक्स ऍक्सिस यू विल फाइंड अ क्वांटिटी डिमांडेड इन युनिट्स मध्ये असणारे, जसं की 5 असेल, 10 असेल, 15 असेल, 20 असेल, जे काही असेल. देन द प्राइस इन रुपीज, 100, 200, 300, 400, 500, जे काही असेल. त्याच्यानंतरून इथे बघा परफेक्टली इनइलास्टिक मध्ये क्वांटिटी डिमांडेड अँड द प्राइस, है ना. एक्स ऍक्सिस वरती तुमची क्वांटिटी असणार आहे, डिमांड जे काही तुमचं गुड्स असणार आहे त्याची इथं किती त्याला डिमांड आलेला आहे हे एक्स ऍक्सिस वरती असणार आहे. आणि त्याच्यानंतरून वाय ऍक्सिस वरती तुमचं जे काय त्या विशिष्ट वस्तूची किंमत आहे ती याच्यावरती येणार आहे. त्याच्यानंतर युनिटरी इलास्टिक डिमांड, हे लक्षात ठेवा फक्त, जे यांचं
जे टर्म्स आहे किंवा डिनोशन आहे ते हाऊ इट इज डिनोटेड ऍक्च्युली दॅट यू हॅव टू रिमेंबर. देन कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड. So this elasticity of demand is useful. It is very useful. Then how it is going to help a business firm, that we will see. So first one, the business firms take into account the elasticity of demand when they take decisions regarding the pricing of the goods. Example, airlines offering the discounts during the lean season. हे मी सांगितलं. आता बिझनेस फर्मला हा इलास्टिसिटी ऑफ डिमांड कधी मदत करणार आहे हो, हे की नाही. जसं तुम्हाला सांगितलं मी की ऑफ सीझन मध्ये त्यांचे चार्जेस कसे असतील, आणि पीक पिरियड मध्ये त्यांचे कसे चार्जेस असतील. पीक पिरियड मध्ये ते काय करणार, प्राइसिंग नेहमी हाय ठेवणार. ओके, दे विल चार्ज प्राइजेस ऑलवेज हाय. सो दिस इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज गोइंग टू हेल्प अ बिझनेस फर्म्स, है ना. जे काही एअरलाइन्स असतील, एक्झाम्पल इथं काय आहे की एअरलाइन्स ऑफरिंग अ डिस्काउंट ड्युरिंग द लीन सीझन. Then second benefit is that this elasticity of demand concept is used by the government in a economic policy regarding the regulation and prices of the फार्म प्रोडक्ट्स. फार्म प्रोडक्ट्स म्हणजे शक्यतो जे ऍग्रिकल्चरल गुड्स वगैरे असतात किंवा जे फूड ग्रेन्स आहेत, तुमचे जे मशिनरीज आहेत, तर त्यांच्या पण प्राइजेस ह्या इलास्टिसिटी ऑफ डिमांडच्या बेसिसवरती ठरवल्या जातात. कोणाकडून ठरवल्या जातात? गव्हर्नमेंटकडून. So government, it is also going to help the government to decide the policy, rules and regulation and the prices of the agricultural products or the farming related products. Then third one, it is also going to help the businesses to understand the relationship between the price changes and the टोटल रिव्हेन्यू, की प्राइस मध्ये कशा प्रकारे बदल झाला आणि त्याच्यानुसार आपला टोटल रिव्हेन्यू जो आहे ऑर्गनायझेशनचा किंवा फर्मचा, तर त्याच्याविषयी काय करतं ते आपल्याला समजण्यासाठी मदत करतं. देन फोर्थ वन इज द गव्हर्नमेंट्स यूज दिस प्राइस इलास्टिसिटी डिटरमाइन द इम्पॅक्ट ऑफ द टॅक्सेस ऑन द कंझ्युमर्स अँड द प्रोड्युसर्स, है ना. की जे टॅक्सेस वरती पण काय इम्पॅक्ट पडतं, त्याच्यासाठी पण कशाचा उपयोग होतो आपल्याला, या प्राइस इलास्टिसिटी किंवा इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा आपल्याला काय होतो, उपयोग होतो. देन कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड. ओके, सो हियर वी हॅव फिनिश द युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 मध्ये लास्ट पॉइंट होता तुमचा इलास्टिसिटी ऑफ डिमांड. सो दीज आर सम रेफरन्सेस फ्रॉम वेअर this particular points has been taken. So now we will discuss about the another unit. So this is our third lecture actually, and unit number 2. So unit number 2, we will discuss about it. So points which we are going to discuss, that is the production function. त्याचं meaning काय असतं, शॉर्ट रन मध्ये त्याचा कर्व कसा असतो, लॉंग रन मध्ये त्याचा कर्व कसा असतो. देन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, देन कॉस्ट कन्सेप्ट काय असते, and its curves in short and long run. Then the revenue concept काय असतं, revenue curves under the different markets that we are going to study. Then profit, gross profit in that, again net profit, then the factors affecting on the profit, and lastly we will discuss about the break even analysis. आय होप द स्लाइड इज विजिबल. स्लाइड सर्वांना दिसतीये का, एकदा सांगा, कारण कधी कधी काय होतं, मी इथं स्लाइड चेंज करते आणि तिथं स्टुडंटला दिसत नाही. मला मेसेज करा जस्ट. आहे ना. हा, बघा आता प्रोडक्शन फंक्शनची आहे, दिसते ना, तीच दिसते ना सुशांत, तीच दिसतीये ना प्रोडक्शन फंक्शनची. ओके ओके फाईन. हो हो, दिसते दिसते. ओके फाईन.
सो वी विल सी व्हॉट इज मीन बाय दिस प्रोडक्शन फंक्शन, की बाबा हे खरंच आता प्रोडक्शन फंक्शन म्हणजे काय असतं. सो प्रोडक्शन फंक्शन इज द रिलेशनशिप बिटवीन द फिजिकल इनपुट्स. फिजिकल इनपुट्स कसे असतात बाळांनो? लँड, लेबर आणि कॅपिटल. हे जे काही आहे फिजिकल इनपुट्स, आपण काय देणार आहे, काय युटिलाइज करणार आहे, आणि त्याच्यानंतरून ऑन दॅट बेसिस हाऊ मच वी आर गोइंग टू प्रोड्यूस, और हाऊ मच द क्वांटिटी वी आर गोइंग टू produce. So it is the relation between the physical input and the physical output. So that comes under the प्रोडक्शन फंक्शन. प्रोडक्शन फंक्शनच्या अंडर काय येतं बाळांनो? ही काय आहे? एक रिलेशनशिप आहे की त्या दोन्हींमधलं परस्पर संबंध आहे. कशा प्रकारे? की फिजिकल इनपुट्स तुम्ही दिलं, जे काय लँड, लेबर, कॅपिटल, आणि फिजिकल आउटपुट, त्या बेसिसवरती तुम्ही किती क्वांटिटी प्रोड्यूस केल्या, त्याच्या संदर्भातलं हे काय आहे? प्रोडक्शन फंक्शनचं रिलेशनशिप आहे. सो इट इज द टेक्निकल रिलेशनशिप, नॉट अन इकॉनॉमिक रिलेशनशिप, है ना. कॉमन सेन्सची गोष्ट आहे की तुम्ही जर एक आता मागच्या वेळेस मी सांगितलेलं की केतकी मॅडमचं आयुर्वेदिक सोप मॅन्युफॅक्चरिंगचं ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे. तर त्यांचं आता मार्केटमध्ये प्रॉडक्ट खूप चाललाय. आयुर्वेदिक प्रॉडक्टला तसं तर माहिती आहे सर्वांना की मागणी आहे, है ना. केमिकल शक्यतो सोप जे आहे ते आपण एवढं काही यूज करत नाही. वी जस्ट गो फॉर द आयुर्वेदिक प्रोडक्ट्स. तर ठीक आहे बाबा, कोल्हापूरमध्ये माझं खूप चांगलं बिझनेस चाललाय. आय एम डुईंग वेल इन अ कोल्हापूर सिटी और कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. सो आय ऑल्सो थिंक अबाउट टू रीच ग्लोबली. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल बाळांनो? मला ग्लोबल लेवलवरती जायचं आहे. मग मला आधी काय करायला लागणार? महाराष्ट्रामध्ये मी डिसाईड करणार की कोणकोणतं माझे एरियाज असणार आहे, किंवा डिस्ट्रिक्टमध्ये मी माझा प्लांट ठेवणार आहे. मॅन्युफॅक्चरिंगचा जो प्लांट आहे ते कुठे कुठे सुरू करणार आहे, है ना. लँड आलं इथे, लँडचा भाग आला. मग त्याच्यासाठी मला जमीन विकत घ्यावी लागणार आहे, हे की नाही. जमीन विकत घ्यायला लागणार. त्याच्यानंतर आय हॅव टू थिंक अबाउट द लेबर ऑल्सो, है ना. ग्लोबल रीच पाहिजे आहे माझ्या प्रोडक्टला. सो आय एम गोइंग टू इन्क्रीज द लँड, then also I'm going to increase the label, and of course the third part is the capital. मग त्याच्या प्रकारे मला भांडवल पण त्या सगळ्यांवरती गुंतवणूक करायला लागणार आहे. सो इट इज अ टेक्निकल रिलेशनशिप. जेवढं तुम्ही त्यांना इनपुट देणार आहे, फिजिकल इनपुट देणार आहे, त्याच्या बेसिसवरती तुम्हाला कसं मिळणार आहे? तुमच्या आउटपुट मिळणार आहेत. So it is a technical relationship that studies the material inputs on one hand and material output and the other hand. Then the material inputs include the variable and the fixed factors of production. Fixed factor of production कुठले असतात बाळांनो? हे असतात लँड, लँड आणि कॅपिटल. लेबर तुमचे कधी कधी चेंजेस होऊ शकतात ऑन द बेसिस ऑफ युअर प्लांट्स. म्हणजे कुठे कुठे तुमचे प्लांट्स आहेत त्याच्यानुसार किती तुमची आवश्यकता असणार आहे लेबरची, आणि तुमच्या आउटपुटची त्याच्यानुसार तुमचे लेबर आहेत ते चेंज होऊ शकतात. बट फिक्स फॅक्टर ऑफ प्रोडक्शन तुमचा कोण राहणार आहे? लँड तुमचा काय राहणार आहे? नेहमी फिक्स राहणार आहे. देन द material inputs include the variable and the fixed factors of the production in a standard equation. आता त्याची इक्वेशन कशी आहे बघा. The production function is represented by a Q. Q, it is denoted by a Q. Then a labor variable element. इथे लिहिलंय बघा, मी सांगितलं तुम्हाला की लेबर आपले काय होऊ शकतात? कमी जास्त होऊ शकतात. व्हेरिएबल एलिमेंट आहे लेबर हा, and it is represented by the L, and it is represented by the L and the capital. कॅपिटल काय असणार आहे बाळांनो? इथं तुमचं फिक्स एलिमेंट असणार आहे, and it is represented by a K. So Q is equal to F into bracket L and K. So this is the equation of this production of function. So in the another words, or in the words of the Watson, the production function is the relationship between a firm's production output and the material factors of the production. म्हणजे इनपुट आणि आउटपुटचं हे काय आहे? रिलेशनशिप आहे. जसं इनपुट असणार आहे त्या प्रकारे तुमचं आउटपुट कसे मिळणार आहेत. सो इट इज द रिलेशनशिप बिटवीन दॅट ओनली.
सो कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड. हेच आहे ते प्रोडक्शन फंक्शन विषयी जे मी सांगितलं तुम्हाला, त्याचा हा ग्राफ आहे. सो प्रोडक्शन फंक्शन Q is equal to F, L and K. So features of this production function. So first feature is that they are a complementary. So a producer will have a combined the inputs to produce the outputs. जे काही इनपुट आहे ते आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये यूज करायला लागणार आहे. Produce a specific outputs, then outputs cannot get generated without the use of inputs. कॉमन सेन्सची गोष्ट आहे की ज्या प्रकारे तुमचे इनपुट्स असणार आहे त्याच प्रकारे तुमचे काय असणार आहे आउटपुट्स असणार आहेत. आणि इनपुटच नाही दिलं तर आउटपुट कसं येणार आहे है ना. इनपुटच आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय करायला लागणार आहे, योग्य प्रकारे द्यायला लागणार आहे. सो दीज आर द फर्स्ट फीचर इज दॅट इट शुड बी or it is a always complementary. Then specificity for any given output, the combination of inputs that may be used is clearly defined. काय असलं पाहिजे ते स्पेसिफिकली तुम्ही डिफाईन काय करायला लागणार आहे. जे काय तुमचे इनपुट्स असणार आहे, जसं की मी पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला काय करायला लागणार आहे, प्लांट्स वाढवायला लागणार आहे. फक्त कोल्हापूरचा विचार करून चालेल का, जर ग्लोबल रीच पाहिजे असेल तर नाही. मग मी विचार करणार महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी, ठीक आहे, त्याच्यानंतरून इंडियामध्ये कोणकोणत्या भागामध्ये मी काय करणार आहे, माझा प्लान टाकणार आहे. मग साऊथला कुठे टाकणार आहे, ईस्टला कुठे टाकणार आहे, वेस्टला कुठे टाकणार आहे, नॉर्थला कुठे टाकणार आहे. सो दॅट आय हॅव टू स्पेसिफाय. ओके, स्पेसिफाय इच रिजन है ना. म्हणजे एक स्पेसिफिक तुम्ही सगळ्या गोष्टी काय करायला पाहिजे, डिफाईन केल्या पाहिजे. देन द प्रोडक्शन पिरियड. मग तुम्ही काय करायला पाहिजे, तुमचा जो प्रोडक्शनचा पिरियड पण आहे तो पण काय करायला लागणार आहे, तुम्हाला विचारात घ्यायला लागणार आहे की किती दिवसांसाठी. किंवा जे आता समजा की 10,000 मला काय करायचे सोप मॅन्युफॅक्चर करायचे आहेत, तर मग किती वेळामध्ये होतील ते, 1 वर्षात होतील, 2 वर्षात होतील, 6 महिन्यात होतील. सो प्रोडक्शन पिरियड असं द पिरियड ऑफ द प्रोडक्शन प्रोसेस इज क्लिअरली एक्सप्लेन टू द प्रोडक्शन unit, and each stage of production is given some specific time. आणि जे काही आहे प्रत्येक स्टेजला काय केलेलं आहे, एक स्पेसिफिक टायमिंग दिलेला असतो प्रोडक्शन पिरियड मध्ये. म्हणजे जसं की मी सांगितलं की 6 महिन्यात करायचं आहे, 1 वर्षात करायचं आहे, 2 वर्षात करायचं आहे, 5 वर्षात करायचं आहे. सो द प्रोडक्शन जनरली गेट्स कम्प्लिटेड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. मग शक्यतो काय असतं, ह्या लॉंग पिरियड ऑफ टाइम मध्ये काय होतं, जे प्रोडक्शन आहे त्याला वेळ लागतो. आता सोप ही खूपच छोटी गोष्ट झाली बाळांनो, पण एखादे मशिनरी असेल ऍग्रिकल्चरशी रिलेटेड, तर ते मॅन्युफॅक्चरिंग करायला काय होणार आहे, तुम्हाला खूप वेळ लागणार आहे की नाही. एक मशीन मॅन्युफॅक्चरिंग करायला म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्या गोष्टी मॅन्युफॅक्चर करायला वेळ लागतो. अँड FMCG शी रिलेटेड असेल तर त्या गोष्टी झटपट होऊ शकतात किंवा 6 महिन्याच्या शॉर्ट रन मध्ये होऊ शकतात है ना. लॉंग रन साठी जे काही मोठे मोठे मशिनरीज आहेत त्याला काय लागणार आहे, तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे. लॉंग रन पिरियड. शॉर्ट रन जे काही तुमचं FMCG किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत शॉर्ट रन पिरियड मध्ये होऊन जाणार. देन कमिंग टू द नेक्स्ट. सो टाइप्स ऑफ प्रोडक्शन फंक्शन. आता हे प्रोडक्शन फंक्शनचे टाइप्स कोणकोणते आहेत बघा. शॉर्ट रन प्रोडक्शन फंक्शन आहे की शॉर्ट रन मध्ये प्रोडक्शन फंक्शन कसे असतात. त्यानंतर लॉंग रन प्रोडक्शन फंक्शन्स कशा प्रकारे असतात. सो फर्स्ट वन इज द शॉर्ट रन प्रोडक्शन फंक्शन. सो शॉर्ट रन इज अ पिरियड ऑफ अ टाइम वेअर द आउटपुट कॅन ओनली बी चेंज्ड बाय चेंजिंग द लेवल ऑफ व्हेरिएबल इनपुट्स. मग काय जे व्हेरिएबलचे जे इनपुट्स आहे ते ते जेव्हा बदलतो तर त्याच्यानुसार तुम्हाला काय होतं शॉर्ट रन मध्ये आउटपुट काय होतं तुम्हाला मिळतात. देन इन अ शॉर्ट रन सम फॅक्टर्स ऑफ व्हेरिएबल अँड सॉरी सम फॅक्टर्स आर व्हेरिएबल अँड सम आर फिक्स. तर शॉर्ट रन मध्ये काय असतं बाळांना, काही जे फॅक्टर्स असतात, काही जे घटक असतात ते बदलणारे असतात है ना. ते काय असतात,
बदलणारे असतात. म्हणजे इथं धरून चालला की लेबर, लेबर आपल्याला कमी जास्त लागतील की नाही बाळांनो, है ना. जसं तुमचं डिमांड असेल, प्रोडक्शनचा डिमांड असेल, तर त्याच्यानुसार तुम्हाला ते काय लागणार आहे, तुम्हाला जे लेबर आहेत ते लागणार आहेत. म्हणून काय म्हणायला लागलं, हे शॉर्ट रन मध्ये कसं असतं, काही जे घटक असतात, काही फॅक्टर्स असतात ते व्हेरिएबल असतात, आणि काही असतात ते कसे असतात, तो फिक्स्ड असतात. ते बदलणार आहेत का, नाही. जसं की तुम्ही भांडवल एकदाच गुंतवणूक करणार आहे का, सारखं सारखं आणायला जाणार मार्केटमध्ये, नाही मला हे लागणार आहे, नाही मला ते लागणार आहे, आज एवढ्या मशीनची ऑर्डर आहे तर मी अजून दुसरं काहीतरी आणायला जातो, असं काही करणार आहे का, नाही. सो सम मे बी व्हेरिएबल अँड सम मे बी फिक्स्ड. So fixed factors remains constant in the short run, like a land, capital, a plant and a machinery. मग शॉर्ट रन पिरियड मध्ये काय आहे बाळांनो, की जे तुमचं लँड, कॅपिटल, प्लांट, मशिनरी आहे ते कसं राहणार आहे, तुमचं कॉन्स्टंट राहणार आहे किंवा फिक्स राहणार आहे. सो production can be raised by only increasing the level of the variable inputs, है की नाही, जसं सांगितलं labor. So therefore the situation where the output is increased by only increasing the variable factors of the input and keeping the fixed factors constant is termed as a short run production function. आणि आता हेच रिलेशनशिप कशाच्या मार्फत आपण एक्सप्लेन करू शकतो. सो दिस रिलेशनशिप इज एक्सप्लेन बाय द लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन. एक लॉ आहे, त्याच्यानुसार हे जे काही रिलेशनशिप आहे शॉर्ट रन प्रोडक्शन किंवा लॉंग रनचं, ते काय होतो आपण समजू शकतो. सो व्हॉट इज दिस लॉ? So, what is the law of variable proportion? The law of variable proportions, also known as the law of diminishing returns, यालाच काय म्हणलं जातो, law of diminishing returns म्हणलं जातं. So, it is the fundamental principle in economics that describes how the output of the production process changes. काय म्हणते हे लक्षात घ्या, की आउटपुट ऑफ द प्रोडक्शन म्हणजे जे काही प्रोड्यूस करायचं आहे. सो वॉट एव्हर द आउटपुट ऑफ द प्रोडक्शन प्रोसेस चेंजेस ॲज द क्वांटिटी ऑफ वन इनपुट व्हॅरीज. म्हणजे एकाची जरी इनपुटची क्वांटिटी बदलली, जसं की तुम्ही लेबर घ्या, तर आउटपुट वरती त्याचा कशा प्रकारे परिणाम होतोय. वन इनपुट व्हॅरीज while other inputs are kept constant. हे कधी, जेव्हा एखादे इनपुट तुम्ही काय करणार आहे, कॉन्स्टंट ठेवणार आहे. जसं की सांगितलं भांडवल आहे, आणि अजून काय आहे, लँड आहे, ते काय राहणार आहे तुमचं, कॉन्स्टंटच राहणार आहे. सो दिस लॉ इज ऍप्लिकेबल इन अ शॉर्ट रन वेअर ऍटलीस्ट वन फॅक्टर ऑफ प्रोडक्शन सच ॲज अ कॅपिटल इज अ फिक्स. मग आता 3 स्टेजेस आहे बाळांनो त्याच्यामध्ये, बघा. सो फेज 1 मध्ये काय होणार आहे, तुमचं टोटल प्रोडक्ट रायझेस ऍट द इन्क्रीजिंग रेट. पहिल्यांदा काय होतं, तुमचं टोटल प्रोडक्ट काय होतो, इन्क्रीजिंग रेट मध्ये वाढायला सुरुवात होते. अँड द मार्जिनल प्रोडक्ट ऑल्सो इन्क्रीजेस. टोटल प्रोडक्ट पण वाढतो आणि तुमचं मार्जिनल प्रोडक्ट पण आहे, त्या पहिल्या फेज मध्ये या लॉच्या काय होते हो, वाढते. देन फेज 2, टोटल प्रोडक्ट रायझेस ऍट द डिक्रीजिंग रेट. मग टोटल प्रोडक्ट दुसऱ्या फेज मध्ये काय होतं, डिक्रीजिंग रेटला पण तुमचं टोटल प्रोडक्ट काय होतं हो, राईज होतं. बट मार्जिनल प्रोडक्ट डिक्रीजेस अँड इज पॉझिटिव्ह. मार्जिनल प्रोडक्ट पण असतो, तो तुमचा काय होतो, डिक्रीज होतो, परंतु तो कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. अँड फेज 3, द टोटल प्रोडक्ट आहे ते काय होतं तुमचं, फॉल होतं किंवा खाली खाली यायला लागतं. अँड द मार्जिनल प्रोडक्ट पण काय होतं तुमचं, निगेटिव्ह होतं. कोणत्या स्टेजला, थर्डच्या. सो द एक्झाम्पल ऑफ लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन, लेट सी द फार्मर हॅज 1 acre ऑफ लँड. एका शेतकऱ्याला 1 एकर जमीन आहे. ते कसं असणार बाळांनो, फिक्स्ड असणार आहे. अँड अँड वॉन्ट्स टू यूज लेबर. मग त्याला काय करायचंय, की त्याला काही जे एम्प्लॉय किंवा जे लेबर म्हणतो, कामगार आहेत, ते त्यांना काय करायचं, की यूज करायचं. दॅट इज अ व्हेरिएबल फॅक्टर टू इम्प्रूव्ह द प्रोडक्शन ऑफ द राईस. त्यांना काय करायचंय, भाताचं काय करायचंय, त्यांना प्रोडक्शन इम्प्रूव्ह करायचंय त्यांच्या 1 एकर शेतीमध्ये. सो द आउटपुट इन्क्रीज इनिशियली. मग काय होतंय, इनिशियली त्यांचं जे आउटपुट आहे ते काय होतंय हो,
वाढतंय. ऍट अ इन्क्रीजिंग रेट. ऍट अ इन्क्रीजिंग रेट म्हणजे लेबर ठीक आहे, त्यांना आउटपुट पण पाहिजे, जास्त आउटपुट पाहिजे, आणि त्यांनी काय केले त्याच्यासाठी लेबर पण काय केले, तो लेबर पण त्यांनी वाढवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, देन ऍट अ डिक्रीजिंग रेट अँड फायनली ऍट अ निगेटिव्ह रेट ॲज ही एम्प्लॉयड मोर अँड मोर युनिट्स ऑफ लेबर. मग काय व्हायला लागलं हो, जेव्हा तो जास्तीत जास्त अजून लेबर आणायला लागला आउटपुट वाढवण्यासाठी त्याच्या राईसचं, तेव्हा काय व्हायला लागलं, त्याला काय व्हायला लागलं, निगेटिव्ह रेट्स मिळायला लागले. तर आता हे व्यवस्थित समजून घ्या. एक टेबल आहे, इथं समजेल तुम्हाला. फेज वन मध्ये कसं होतं, फेज टू मध्ये कसं होतं, ज्या आपण आता डिस्कस केल्या. फेज वन मध्ये, फेज टू मध्ये आणि फेज थ्री मध्ये. तर तुम्हाला कसं थेरीचा पेपर द्यायचा नाहीये, परंतु ही गोष्ट बेसिक आहे आणि समजून घ्या. जर तुम्हाला एखादी केसलेट जरी दिली आणि नाही समजलं तर प्रॉब्लेम नको. हं? आता इथे बघा, तुमच्या सीन मध्ये पण आहे हे. फिक्स फॅक्टर बघा, लँड आहे. जिथे हे सगळं बघा, इथे कॉन्स्टंट राहिलंय 1 1 1. व्हेरिएबल फॅक्टर तुमचं कोण असणार आहे, हे असणार, लेबर्स असणार आहे. सो 1. सो हिअर यू कॅन सी द नंबर 1 2 3 4 5 6. देन द तुमचं टोटल प्रोडक्ट्स आहे इन युनिट्स. टोटल प्रोडक्ट तुमचं कशामध्ये आहे, इथे युनिट आहे. सो 5 20 5 20 32 40 45. आणि जे तुमचं मार्जिनल प्रोडक्ट्स आहे युनिट्स मध्येच असणार आहे. मार्जिनल प्रोडक्ट्स तुमचे 5 15 12 8 0, आणि हे शेवटी कशात जाणार आहे, तुमचं निगेटिव्ह मध्ये जाणार आहे. आता इथे लक्षात घ्या, हे जे लँड आहे हा फिक्स फॅक्टर आहे. आपण काय व्हेरी करणार आहे बाळांनो, लेबर व्हेरी करणार आहे. आणि त्याच्यानुसार आपण काय बघणार आहे, की ठीक आहे युनिट्स मध्ये टोटल प्रोडक्ट किती म्हणजे प्रोड्यूस केले जाणार आहे, आणि मार्जिनल प्रोडक्ट्स जे आहेत त्याच्यानुसार किती मिळणार आहे आपल्याला. सो इथं बघा, एक जेव्हा लेबर यूज केलता आउटपुट, डिझायरेबल आउटपुट मिळवण्यासाठी, तेव्हा टोटल प्रोडक्ट्स इन युनिट्स पण 5 होतं. त्याच्यानंतरून मार्जिनल प्रोडक्ट्स इन युनिट्स इट वॉज ऑल्सो 5. वेन आय इन्क्रीज द नंबर ऑफ लेबर अप टू 2, देन आय गॉट 20 युनिट्स. ओके, टोटल प्रोडक्ट्स किती मिळाले मला युनिट्स मध्ये, 20. त्याच्यानंतरून मार्जिनल प्रोडक्ट्स जे आहे मला 15 मिळालं. सो दिस इज द फर्स्ट इन्क्रीजिंग रिटर्न्स टू अ फॅक्टर. ह्या फॅक्टरला इन्क्रीजिंग रिटर्न्स टू अ फॅक्टर. देन लेबर, जेव्हा लेबर 3 केले तेव्हा किती मिळालं हो मला, इथे 32 मिळालं. मार्जिनल प्रोडक्ट्स काय झालं, 12 मिळालं. आता हे डिक्रीजिंग फॅक्टर्स, फेज टू आहे, हे लक्षात घ्या. मग परत मी जेव्हा 4 लेबर लावले डिझायरेबल आउटपुट मिळवण्यासाठी, तेव्हा काय झालं, इथे टोटल प्रोडक्ट ठीक आहे 40 झालं माझं, वाढलं हे की नाही. टोटल प्रोडक्ट आता 4 लेबर केलेत म्हणल्यावर माझं आउटपुट जे काय आहे, ते मला वाढलंच पाहिजे. 40 झालं. मार्जिनल प्रोडक्ट पण काय झालं हो, इथे 8 झालं, कमी व्हायला लागलं. मग फेज टू काय म्हणताय हो, डिक्रीजिंग रिटर्न्स टू अ फॅक्टर. ह्याला काय व्हायला लागलं हो, डिक्रीजिंग रिटर्न्स टू अ फॅक्टर. सो दिस इज द फेज टू. देन 5 जेव्हा लेबर केले तेव्हा टोटल प्रोडक्ट्स काय झालं हो, परत सेमच राहिला, युनिट्स त्याचे सेमच राहिले, आणि मार्जिनल प्रोडक्ट ते काय झालं, 0 होऊन गेलं. देन लेबर इथे बघा, परत जेव्हा 6 लेबर केले, व्हेरिएबल फॅक्टर्स आहे की नाही, वाढवायचंय, कमी करायचंय, जास्त करायचंय, आणि त्याचा आउटपुट वरती कशा प्रकारे परिणाम होत आहे ते बघायचंय. इथं 6 नंबरला 6 जेव्हा लेबर केले तेव्हा टोटल प्रोडक्ट काय झालं हो, कमी झालं. कमी झालेलं दिसतंय 35, अँड द मार्जिनल प्रोडक्ट बिकेम नेगेटिव्ह इन अ युनिट्स. सो दिस इज द फेज थ्री, निगेटिव्ह रिटर्न्स टू अ फॅक्टर्स. काय झालं हो, मग आपल्याला एकदमच वाढवत वाढवत गेल्यामुळं काय झालं हो, तुम्हाला नेगेटिव्ह रिटर्न्स टू अ फॅक्टर मिळायला लागलं. सो कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड, हेच रिलेशनशिप इथं पण मेन्शन केलेलं आहे.
टोटल प्रोडक्ट्सचं आणि मार्जिनल प्रोडक्ट्सचं जे आधीच्या टेबलमध्ये आपण बघितलंय तेच आहे याच्यामध्ये, की कशा प्रकारे या दोन्हींमध्ये टोटल प्रोडक्ट्समध्ये आणि मार्जिनल प्रोडक्ट्समध्ये कशा प्रकारे चेंजेस झाला आणि कशा प्रकारे ते नंतरून निगेटिव्ह फेज मध्ये गेलं है ना. फर्स्ट वन काय, इन्क्रीजिंग इन्क्रीजिंग. मग परत काय आहे, तुम्हाला काय होतंय इथं फेज टू मध्ये मार्जिनल प्रोडक्ट इज अ मॅक्झिमम, मॅक्झिमम मिळायला सुरुवात होते इथं. आणि नंतरून परत काय होते हो, कमी कमी होत जातं. आणि फेज थ्री मध्ये काय हो, पूर्ण तुमचं मार्जिनल प्रोडक्ट जे आहे तुम्ही बघितलं आता आधीच्या टेबलमध्ये, ते काय होतं तुमचं निगेटिव्ह होतं. सो कमिंग टुवर्ड्स नेक्स्ट. समजतंय ना सर्वांना, असं नाही ना की मी एकटीच बोलत जातेय. I hope you all are getting whatever I'm teaching to you. Phase one, increasing returns to a factor. Total product increases at the increasing rate. बघितलं आपण है ना, increasing rate ला काय होतं, तुमचं टोटल प्रोडक्ट पण इन्क्रीज होत जातं. फेज टू ला डिक्रीजिंग रिटर्न टू अ फॅक्टर, मग काय होतं, एकदम वाढत जातं आणि नंतर काय होतं, कमी कमी व्हायला लागतं. सो टोटल प्रोडक्ट इन्क्रीज होते बट ॲट अ डिक्रीजिंग रेट. Then this stage is also known as the diminishing returns or returns to a factor. कुठली स्टेज हो, फेज टू. फेज टू ला काय म्हणतात हे इथं लक्षात ठेवा. देन फेज थ्री, नेगेटिव्ह रिटर्न्स टू अ फॅक्टर. जिथं की तुम्हाला आता आधीच्या स्लाइड मध्ये दाखवलं ते जे टोटल प्रोडक्ट्स आहेत ते कसं फॉल होतं. सो टोटल प्रोडक्ट्स रिमेन or it became false. The third page show a decline in a total product due to the use of more variable factors. Hmm? Marginal product has now become a negative. काय झालंय तुमचं मार्जिनल प्रोडक्ट काय झालंय हो, पूर्ण निगेटिव्ह मध्ये गेलाय आपण -5 मध्ये. सो ऍज अ रिझल्ट दिस स्टेज इज रेफर टू ऍज अ नेगेटिव्ह रिटर्न्स टू अ फॅक्टर. रोहित ऍक्च्युली नाही हो, हे लॉ आहे, तो शॉर्ट मध्ये कसं सांगणार, तुम्ही सांगा लॉ शॉर्ट मध्ये कसं सांगायचं. Okay, coming to the next. बाळांनो, लॉ आहेत इकॉनॉमिक्सचे, ह्याला शॉर्टकट नाहीये. म्हणजे आय वॉज ऑल्सो थिंकिंग टू समराइज ऑल द थिंग्स बट इट इज रिअली रिअली नॉट पॉसिबल. इफ आय विल समराइज इन अ 2 to 3 sentences देन तुम्हाला काहीच समजणार नाही. असं होऊ शकतं हे. सो प्लीज डोंट मच बॉदर अबाउट दिस सब्जेक्ट. आय एम गोइंग टू गिव्ह यू अ क्वेश्चन बँक. फक्त तुमचं कन्सेप्ट क्लिअर करा. देन आय एम गोइंग टू शेअर यू unit wise of question bank with you. Okay, and on that basis you can understand very easily by cross checking with your answers and the caselets. Okay, सो केसलेट्स तुम्हाला देणार आहे, जसं युनिट संपत जातील तस तसं तुम्हाला प्रत्येकाची क्वेश्चन बँक देणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार चेक करा मग तुम्ही. सो कमिंग टू द नेक्स्ट पॉइंट, cost of the production. So cost of production refers to all the expenses incurred in the process of creating or delivering product or the services. These expenses can include the raw material. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे, वेगवेगळे जे खर्च आहेत. हम्म? वेगवेगळे जे खर्च आहेत तुमचं एखादे प्रोडक्ट बनवण्यासाठी किंवा सर्व्हिस बनवण्यासाठी, तर त्याच्यासाठी किती खर्च आला. ओके, सो ऑल दॅट expenses are considered here in a cost of a production. So these expenses can include कोणकोणते expenses असू शकतात. It may be raw materials,
then the labor, different type of equipments, then rent, then marketing cost. Okay, marketing in that advertising and different things, the marketing cost. So in a simple terms, it is the sum of all expenses necessary to produce and sell a product or the services. So the cost of production are the cost that a company incur, again the same thing, it incur when it produces the goods or the services and sells those goods or services and delivers them to its final consumer. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे एवढंच लक्षात ठेवा की एखादा प्रोडक्ट बनवण्यासाठी कोणकोणते वेगवेगळे खर्च येतात. ओके, अप टू डिलिव्हरिंग इट टू युअर एंड युजर्स. ओके, सो ऑल दॅट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ऑल दॅट थिंग्स विल कम्स अंडर कॉस्ट ऑफ द प्रोडक्शन. देन व्हॉट इज द शॉर्ट रन प्रोडक्शन. ठीक आहे, आता पुन्हा शॉर्ट रन प्रोडक्शन कशा प्रकारे असतं. सो कन्सिडर अ हॉकी स्टिक मॅन्युफॅक्चरर. एका हॉकी स्टिक मॅन्युफॅक्चरर कन्सिडर करा तुम्ही, हॉकी बनवतायत ते हॉकी प्लेअरसाठी. सो दे रिक्वायर अ मटेरियल सच एज अ लंबर. लंबर म्हणजे काय, त्यांना पहिल्यांदा काय लागणार आहे, लाकूड लागतंय. देन द लेबर, मग त्यांना काय लागणार आहे, लेबर लागणार आहे. देन द मशिनरीज टू प्रोड्यूस दस पर्टिक्युलर हॉकी अँड अ फॅक्टरी. ऑफकोर्स दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिना फॅक्टरीचं काम करणार आहे ते. So, if the demand for a hockey sticks increase, the company would start producing a more hockey sticks to meet the demand of the customer in the market. काय करणार आहे, जर समजा की हॉकी स्टिकचा जर डिमांड इन्क्रीज झाला तर कंपनीला काय करायला लागणार आहे हो, जास्तीत जास्त हॉकी स्टिक त्यांना काय करावे लागणार आहे, प्रोड्यूस करायला लागणार आहे टू फुलफिल द डिमांड ऑफ द कस्टमर. ओके, इन द प्रेझेंट इन द मार्केट. नेसेसरी रॉ मटेरियल. मग ठीक आहे, लगेच डिमांड फुलफिल करणार आहेत, बट त्याच्यासाठी काय करायला लागणार आहे, बेसिक प्रोसिजर आहे की पहिल्यांदा आधी काय करायला लागणार आहे, ते जे काय रॉ मटेरियल्स आहे, रॉ मटेरियल आहे त्याच्यासाठी लागणार आहे, त्यांना काय करायला लागणार आहे, असेंबल करायला लागणार आहे. सो दे वुड ऑर्डर द नेसेसरी रॉ मटेरियल जस्ट लाईक अ लंबर विथ अ लिटिल डिले, दस इन्क्रीजिंग देअर स्टॉक टू दोज मटेरियल. म्हणजे त्याचं काय करणार आहे, ते सगळं द कंपनी वुड रिक्वायर अ लार्जर वर्कफोर्स. मग मनुष्यबळाची पण त्यांना काय असणार आहे हो, आवश्यकता भासणार आहे. अचानक मार्केटमध्ये हॉकीचं क्रेज आलंय आणि डिमांड जास्त वाढलाय, त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, प्रोडक्शन पण वाढवायला लागणार आहे. परंतु त्याच्यासोबत प्रोडक्शन जर वाढवायचं आहे तर एक दोन लेबरचं काम आहे का, ते नाही, त्याला काय लागणार आहे, तुम्हाला अजून जे वर्कफोर्स आहे किंवा लेबर्स आहेत ते लागणार आहे. सो टू गॅरंटी अ लार्जर वर्कफोर्स, द कंपनी वुड हायर मोर वर्कर्स और गिव्ह द एक्स्ट्रा शिफ्ट अँड द नाईट शिफ्ट टू इट्स करंट वर्कर. म्हणजे त्यांना काय करायला लागणार आहे हो, दोन्ही शिफ्ट मध्ये काम करायला लागणार आहे. So, in this case, both of these factors, the raw materials and the labor force, would be considered as a variable input. मग याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएबल इनपुट्स मध्ये कोणाला कन्सिडर करणार आहे, रॉ मटेरियल्सला आणि लेबर फोर्सला. हे दोन्ही पण गोष्टी काय होऊ शकतात बाळांनो, बदलू शकतात ज्याप्रमाणे मार्केटमध्ये डिमांड आहे. ठीक आहे, आता सध्या डिमांड आहे त्याच्यामुळे काय करायला लागणार आहे, तुम्हाला जास्त प्रोडक्शन करायला लागणार आहे. So, raw material and the labor force, they will be considered as a variable input. So, on the other hand, in additional factory can't be a variable input. पण जर त्यांना एक ऍडिशनल फॅक्टरीची आवश्यकता लागली तर ते व्हेरिएबल इनपुट मध्ये जाईल का हो फॅक्टरी, नाही, ती काय करणार आहे, आपण फिक्स फॅक्टर मध्येच तिला काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. So, furthermore, the machinery could also be a fixed input since producing it and the installing it might take a long time. Then coming to the next slide. So, there are different cost concepts. So, what is those? So what is this cost, first of all? So it refers to the monetary value of the resources used to produce a goods or a services. जी काही monetary terms मध्ये लागणार आहे खर्च जो सर्विसेस प्रोड्यूस करायला in a monetary value or monetary terms. So it will be referred as a cost. So in economics and business, cost play a crucial role
इन डिसिजन मेकिंग, प्रॉफिटेबिलिटी अनालिसिस अँड द प्राइसिंग स्ट्रॅटेजी. कॉस्ट ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कशामध्ये, आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, जर बिस्लरीची बाटली असेल तर ती प्रोड्यूस करायला किती कॉस्ट लागते, म्हणजे कॉस्ट नेहमी त्या वस्तूची प्रोड्यूस करायला कमी लागते, परंतु जेव्हा ती एंड युजर कडे येते तेव्हा त्याची प्राइस कशी असते, वाढलेली असते. ती प्राइस बाळांनो का वाढलेली असते, आता सर्वांना माहिती आहे की त्याच्यामध्ये त्याचं ऍडव्हर्टायझिंग आलं, त्याच्यामध्ये जो मिडलमनचा वगैरे जो खर्च आला, तर ती सगळी त्याच्यामध्ये इन्क्युअर करून नंतरून त्याची जे आहेत ते प्राइजेस ठरवतात. पण ऍक्च्युअल जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे किंवा कॉस्ट टू प्रोड्यूस दॅट पर्टिक्युलर गुड, इट विल बी अ लेस. ओके, सो की कॉन्सेप्ट ऑफ द कॉस्ट. सो फर्स्ट वन इज युअर एक्सप्लिसिट कॉस्ट. एक्सप्लिसिट कॉस्ट म्हणजे काय, मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की स्पष्ट खर्च. स्पष्ट खर्च कोणकोणत्या प्रकारचे असतात. सो डायरेक्ट, दीज आर द डायरेक्ट और आउट ऑफ द पॉकेट एक्सपेन्सेस इनक्युअर्ड बाय अ बिझनेसेस, incurred by a business. Examples: wages, then the raw material cost, then rent, जे काही तुमचं फॅक्टरीचं जे रेंट असणार आहे, त्याच्यानंतर तुमचे युटिलिटी बिल्स असणार आहे. सो इट इज इम्पॉर्टंट फॉर कीपिंग द रेकॉर्ड्स इन अ फायनान्शियल अकाउंट्स. सो इट इज युजफुल फॉर द बजेटिंग अँड द टॅक्स कॅल्क्युलेशन. तर ही एक्सप्लिसिट कॉस्ट तुम्हाला का महत्वाची आहे, कारण जे तुमचे जे फायनान्शियल अकाउंट्स आहे तुमच्या बिझनेसचं, त्याच्यासाठी काय लागणार आहे, याची आवश्यकता लागणार आहे. अँड इट इज ऑल्सो युजफुल फॉर द बजेटिंग अँड द टॅक्स कॅल्क्युलेशन. देन द इम्प्लिसिट कॉस्ट. This implicit cost is opportunity cost of using the resources owned by the firm. Example नी लक्षात येईल तुमच्या. Foregone income of an entrepreneur uses a personal saving to fund a businesses. Then the third one is your fixed cost, also cost that remain constant regardless of the production levels. Example are the rent, then the salaries of the permanent staff. हे सगळं कशामध्ये येणार, तुमच्या फिक्स कॉस्ट मध्ये येणार तुमच्या ऑर्गनायझेशनच्या. देन द different insurance which the company has taken, it will also comes under the fixed cost. Then your variable costs. So these are the costs that change with the level of the production. The variable cost आपण बऱ्याचदा मगाशी पण बघितलं, फिक्स कॉस्ट किंवा व्हेरिएबल म्हणजे जे बदलत राहतं. So cost that changes with the level of the production. Example, cost of the raw materials, जी काय raw material ची cost आहे. Then the electricity for the machinery, electricity for machinery. Then the total cost. So these are the sum of fixed and the variable cost. So इथे बघा, टोटल कॉस्टच काय आहे तुमची, फिक्स कॉस्ट प्लस, सॉरी, fixed cost plus variable cost. Then the marginal cost, the cost of producing one additional unit of the output. Then this is also, here you can see, it is the formula. Then the additional cost for the producing one or more batch of the products is nothing but your marginal cost. Then your opportunity cost. The seventh one is this opportunity cost. The value of the next best alternative foregone when a choice is made. म्हणजे तुमच्याकडे जर अल्टरनेटिव्ह चॉईस जर चांगली असेल तुमच्याकडे आणि तुम्ही त्याच्यासाठी दुसरी गोष्ट सॅक्रिफाईस करणार असं, जेव्हा सॅक्रिफाईस करता, देन इट विल बी treated as a opportunity cost. So example here, a farmer choosing to grow a rice instead of a wheat. ठीक आहे, त्यांना आधी काय करायचं होतं, गहू लावायचं होतं, परंतु नंतरून त्यांनी काय विचार केला की ठीक आहे, काय सारखं सारखं गहू लावायचं आहे, आपण त्याच्यासाठी काय करू, वी आर गोइंग टू चूज टू ग्रो अ राईस इन्स्टेड ऑफ अ व्हीट. आपण आता शेतामध्ये भातच लावूया. सो दिस इज नथिंग बट अपॉर्च्युनिटी कॉस्ट. Then coming to the next. So this cost of production and its curve in a short run and a long run period. कर्व तुम्हाला विचारणार नाहीयेत, तरी पण जस्ट तुम्ही बघून घ्या. शक्यतो मागच्या एक्झामला तर मी म्हणजे आय डिडंट ऑब्झर्व दॅट द कर्व
curve were asked or not. As I didn't observe. Only the theory part has been asked. So the short run cost curves, it refers to the curve that represent the amount of cost the firm faces during the short run. This short run is characterized by having the amount of a one factors of a production functions when it is kept as a कॉन्स्टंट. ओके, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मध्ये पण आपण बघितलं की कोणतं आपल्याला काय करायचं आहे. प्रोडक्शन फंक्शन आपल्याला कुठलं कॉन्स्टंट ठेवायचं आहे. ऑब्विसली कुठलं जे फिक्स्ड आहे जसं की लँड आहे ते काय करायचं आहे आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. सो शॉर्ट रन कॉस्ट आर द कॉस्ट ऑफ अ कंपनी faces coming from the changes in only one the factors of the production. So here short run cost curve you can see. Again, on x-axis, quantity of the output, and here the prices or the cost of the products in units. Then coming to the next, the description part of this figure. So this figures shows us that the short run cost curve that a company faces in a short run, the costs that are considered for a company, it includes the marginal cost, then average total cost, then average fixed cost, and the average variable cost. Okay, again, coming to the next slide, long run cost curve. So long run cost curve shows the cost that a company faces in the long run for the producing a certain amount of the output. Then while in the short run, some of the factors of production are fixed, just like we have discussed in the previous long run and short run example. Here also, we will consider them. Then the production are fixed, so meaning that the firms isn't flexible in changing these factors. Their cost is also fixed. And on other hand, the cost faces by a company in the long run is entirely variable. So that's because all the factors of production during the long run are to be variable, or they are going to change. For example, while a company might not be able to build another factory in a 2-3 months, so it sure can build another factory in a 2-3 years. है ना. लॉंग रनचा विचार करायचा आहे, शॉर्ट रनचा विचार करून चालेल का? नाही. लॉंग रन मध्ये कुठल्या प्रकारचे जे प्रोडक्ट्स असतात, आता शॉर्ट रन मध्ये कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स असतात, जसे की सीझनल प्रोडक्ट्स जे आहेत ते शॉर्ट रन मध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. की सीझनल जे प्रोडक्ट्स आहेत, जस्ट लाईक अ ब्लँकेट आहे किंवा रेनकोट्स आहे, अम्ब्रेलाज आहे, दे विल कम्स अंडर देअर प्रोडक्शन विल कम्स अंडर इन अ शॉर्ट रन पिरियड. ओके. अँड लॉंग रन मध्ये तुम्ही कशाचा विचार करू शकता, की जे मशिनरीज आहेत, मोठमोठे मशिनरीज आहे मॅन्युफॅक्चरिंग, दे विल गो फॉर अ लॉंग रन पिरियड. और हियर यू हॅव टू कन्सिडर दिस long run cost curve. It is applicable to them. Again, here is the long run cost curve. So again, you will see the explanation of this figure. Okay, don't go very deep in this figure actually. We will coming to the next point, the revenue concept. Okay, so we are going to discuss about the revenue and the different concept in that. So what is meant by this revenue? Revenue is the amount received by the organization from the sale of a given quantity of a commodity in the market. Simply, it is the amount of money received by a producer for the sales
proceed revenue. Okay. So for example, if a firms get 20,000 by selling 100 tables, then rupees 20,000 will be a revenue of the firm. मग त्यांचा revenue किती जनरेट झालाय हो? पर्टिक्युलरली इथे झालाय, रेव्हेन्यू जनरेट झालाय बाय सेलिंग द 100 टेबल्स. 100 टेबल्स त्यांनी विकले आहे एका ह्यानी ऑर्गनायझेशननी, आणि त्यांना रेव्हेन्यू त्याच्याने किती जनरेट झालाय? 20,000. सो दिस इज नथिंग बट अ रेव्हेन्यू, की पर्टिक्युलर एखादी वस्तूची विक्री करून तुम्हाला किती नफा मिळालाय, किंवा तुम्हाला किती रेव्हेन्यू जनरेट झालाय, किंवा किती प्रॉफिट झालाय. सो इट इज नथिंग दॅट ओनली. So the revenue is an essential concept in the analysis of economy. So economics मध्ये ह्या revenue this revenue concept is very essential. Then sales level has a direct impact on the revenue. ऑब्विसली जे सेल्सची लेवल आहे, इन्क्रीज म्हणजे ती वाढलेली असेल किंवा कमी झालेली असेल, तिचा इम्पॅक्ट कशावरती होतो बाळांनो? डायरेक्टली जो कंपनीचा आहे त्याच्या रिव्हेन्यू वरती होतो. So it means that if the sales increases, then the revenue also increases, and in opposite to that, if the sales decreases, the revenue will also decreases. So प्रॉफिट इज इक्वल टू रेव्हेन्यू मायनस कॉस्ट. मग प्रॉफिटचं हे काय आहे, फॉर्म्युला काय आहे? प्रॉफिट इज इक्वल टू रेव्हेन्यू मायनस द कॉस्ट. देन व्हॉट इज द टोटल रेव्हेन्यू? मग टोटल रेव्हेन्यू काय आहे? सो द टोटल रिसिप्ट्स फ्रॉम द सेल्स ऑफ अ गिवन क्वांटिटी ऑफ अ कमोडिटी आर नोन ॲज द टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यूचा फॉर्म्युला काय आहे? क्वांटिटी इंटू प्राइस. क्वांटिटी ऑफ दॅट into the price of that particular products. Then average revenue. So the average revenue per unit of the output sold of a commodity is known as the average revenue. Then again the formula for this average revenue. Average revenue चा तुमचा फॉर्म्युला काय आहे? टोटल रेव्हेन्यू डिवायडेड बाय द क्वांटिटी, जी काय तुमची क्वांटिटी असणाऱ्या प्रोडक्टची ती. सो टोटल रेव्हेन्यू डिवायडेड बाय the quantity, you will get your average revenue. Then marginal revenue. So marginal revenue is that revenue generated by selling an additional units of the output. जे काय additional unit तुम्ही विकणार आहे, so by that you will get the output, and that will be considered as your marginal revenue है ना. जेव्हा तुम्ही additional unit काय करणार आहे? सेल करणार आहे, आणि त्यालाच काय म्हणणार आहे आपण? मार्जिनल रेव्हेन्यू म्हणणार आहे. सो इन द सिम्पल टर्म्स, इट इज द चेंज इन द टोटल रेव्हेन्यू फ्रॉम द सेल ऑफ one more unit of a commodity. So here again it is the formula for the marginal revenue. Here you can see marginal revenue is equal to total revenue minus the total revenue again, n minus 1. Okay, so what is this marginal revenue and n? So marginal revenue of the nth unit, n is here the unit, nth unit. Then total revenue from the n units, this n is the number. Okay, n is here, we can see this is the number of the units which are going to be produced. Then again total revenue n minus 1, the total revenue from a n minus 1 unit. Then again n is equal to number of the units sold. मग हे n काय आहे याच्यामध्ये? तर n काय आहे? number of unit sold. So again the profit concepts in that gross profit and the net profit. So profit, it is the financial gain obtained when the total revenue generated by a business exceed its the total cost. प्रॉफिट कधी होतो? प्रॉफिट आपल्याला किती होतो ते आहे याच्यामध्ये. सो देर आर
टू प्रायमरी टाइप्स ऑफ द प्रॉफिट. मग या प्रॉफिटचे दोन कुठले प्रकार आहेत? ग्रॉस प्रॉफिट आहे. सो ग्रॉस प्रॉफिट इज द प्रॉफिट ऑफ अ कंपनी मेक्स आफ्टर डिडक्टिंग the cost of the goods sold, that is the COGS, from its total revenue. So it represents the core profitability of a company's operations before the accounting for the expenses. So gross profit, here is the formula: gross profit is equal to revenue of your organization minus the cost of good sold, COGE. कॉस्ट ऑफ अ गुड सोल्ड, किती तुमचं गुड सोल्ड झाले त्याची जी कॉस्ट आहे ती रिव्हेन्यू मधून काय करायची आहे? तुम्हाला मायनस करायची आहे. देन यू विल गेट अ ग्रॉस प्रॉफिट फॉर युअर ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल दिलेलं आहे बघा इथे. एक्झाम्पल तुम्हाला कॅल्क्युलेट करायला विचारणार नाही, बट जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन यू कॅन कन्सिडर दिस. अ टेक्सटाईल कंपनी हॅज अ रिव्हेन्यू ऑफ अ 10 lakh and it incurs a 6 lakhs as COGE, raw materials and the labor. Then the gross profit, इथं gross profit बघा त्यांचा किती आलेला आहे, हे कॅल्क्युलेशन करून त्यांचं ग्रॉस प्रॉफिट किती येतं ते दिलेलं आहे इथे. Then coming to the next slide, net profit. Net profit is the profit left after deducting all the operating expenses, just like interest, then taxes and the other costs from the gross profit. So it will reflect the overall profitability of the business. Net profit मधून काय कळणार आहे तुम्हाला? ओव्हरऑल बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी आहे ती काय होणार आहे? रिफ्लेक्ट होणार आहे. सो फॉर्म्युला फॉर दिस, द नेट प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट मायनस द ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस टॅक्सेस अँड इंटरेस्ट. जे काय आहे तुम्हाला नेट प्रॉफिट कधी मिळणार आहे? जेव्हा ग्रॉस प्रॉफिट then again you have to minus the operating expenses, again deduct the taxes and again the interest which you are paying. Then the factors affecting this profit. So what are the different factors affecting on the profit of this organization? So first one is revenue, then second one is your cost of goods sold, then next one is operating expenses, and that high marketing or marketing expenses we can say, then the administrative expenses or the utility cost reducing the net profit, then the taxation and the interest. In that, excessive loans with the high interest or the changes in the tax policies can lower the नेट प्रॉफिट. तुमचं नेट प्रॉफिट कोण कोण लो करू शकते हो? जे काही तुमचं कंपनीने लोन घेतले असतील किंवा जिथे त्यांना इंटरेस्ट कुठे जास्त भरायला लागत असेल, सो इट इज गोइंग टू लोअर डाऊन युअर नेट प्रॉफिट ऑफ युअर ऑर्गनायझेशन. So coming to the next slide, so break even analysis. So a break even analysis, in short, we can say it is a situation of a business where the business will face uh, no profit or no loss सिच्युएशन. म्हणजे अशी सिच्युएशन असते त्या ऑर्गनायझेशनसाठी की त्या पॉइंटला त्यांना जास्त लॉसही झालेला नसतो आणि प्रॉफिटही झालेला नसतो. सो मिडल स्टेज. ओके, सो इट इज नथिंग बट अ ब्रेक इव्हन अनालिसिस और ब्रेक इव्हन पॉइंट. सो इट डिटरमाइन्स द पॉइंट ॲट विच अ बिझनेस कव्हर्स ऑल इट्स कॉस्ट विदाउट मेकिंग अ प्रॉफिट और लॉस. की बिना प्रॉफिट आणि लॉसचं त्यांनी त्यांचे जे कॉस्ट आहे कशा प्रकारे कव्हर केलेले आहे. सो इट विल कम्स अंडर द ब्रेक इव्हन अनालिसिस. सो इट हेल्प्स द बिझनेसेस टू अंडरस्टँड द मिनिमम सेल्स व्हॉल्यूम रिक्वायर्ड टू अवॉइड लॉस. किंवा बिझनेसला काय समजून घ्यायचं याच्यामध्ये ब्रेक इव्हन अनालिसिस मध्ये, की किती मिनिमम सेल्स आपला झाला पाहिजे किंवा किती सेल्स होण्याची आवश्यकता आहे टू अवॉइड द लॉसेस.
की जे फ्युचरमध्ये आपल्याला जो काही लॉस होणार आहे तर ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला कमीत कमी किती सेल्स होणं अपेक्षित आहे मार्केटमध्ये आपलं जे काही स्पेसिफिक प्रोडक्ट्स आहे त्यांचा. सो दिस ब्रेक इवन पॉइंट, the formula for this is fixed cost divided by the selling price पर युनिट. सेलिंग प्राइस तुमचे पर युनिट तुमच्या स्पेसिफिक प्रोडक्ट्सची. साबण असेल किंवा बिस्लरीची बाटली असेल, 20 रुपये घ्या, 40 रुपये घ्या. सो सेलिंग प्राइस पर युनिट मायनस द व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट, की त्याला व्हेरिएबल कॉस्ट तुमचं किती आहे ती काय करायची आहे त्याच्यातून डिवाइड करायची आहे. देन यू विल गेट द break even point. So here you can see in this diagram, on x axis units sold and here the revenue. Here you will see the profit and here you will see the loss. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, मध्य काढायचं आहे. So break even point, here you will see this break even point. बघा इथे फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय युअर सेलिंग प्राइस पर युनिट. And you have to minus from that the variable cost per unit. Fixed cost minus variable cost. Cost, sorry. Then coming to the next. So what will be comes under this fixed cost? Fixed costs are the cost that remains the same regardless of how many units you sell. You have to spend this money before you can sell your फर्स्ट युनिट्स. मग फिक्स कॉस्ट कशा प्रकारचे असू शकतात? एक्झाम्पल्स ऑफ दिस फिक्स कॉस्ट, इट मे इन्क्लूड द रेंट, then insurance, then the administrative cost which your company is paying, then the property taxes, जे काही तुमचं कंपनीचे किंवा बिझनेसचे जे काही प्रॉपर्टी आहे त्याच्यासाठी जे काही ते टॅक्सेस पे करत आहेत ते पण कशा ह्याच्यामध्ये स्वरूपात असणार आहे, फिक्स स्वरूपातच असणार आहे. देन द सॅलरीज फॉर द एम्प्लॉई, स्पेसिफिकली जे परमनंट असतात, परमनंट एम्प्लॉईजच्या ज्या सॅलरीज असतात ते फिक्स कॉस्ट मध्ये कन्सिडर करतात. Then the variable cost. Variable cost are the costs that change directly in proportion to how many units you make. So example of the variable cost, it includes the raw materials, then packaging charges or packaging expenses, then the commission to the middleman. They will come under this variable cost. Then the delivery cost. डिलिव्हरी म्हणजे कस्टमर कडे पोहोचण्यासाठी त्यांना किती कॉस्ट लागली, दे विल ऑल्सो कम्स अंडर द व्हेरिएबल कॉस्ट. देन द लेबर सॅलरी. लेबर सॅलरी रेट, स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही हायरिंग वरती वगैरे जेव्हा घेता लेबर्स, हे कशामध्ये येणार, ते व्हेरिएबल कॉस्ट मध्ये येणार. म्हणजे जे परमनंट एम्प्लॉईचे सॅलरी फिक्स मध्ये जातात, बट जे हायरिंग वरती घेतलेले आहेत ते कशामध्ये येणार आहे, तुमचे व्हेरिएबल कॉस्ट मध्ये येणार आहेत. So this was the discussion about for today's lecture. I hope you have understood. जरी समजलं नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओज पण सेंड करणार आहेत. ओके, काळजी करू नका. यू विल गेट द व्हिडिओज. आपण काय करूया, तुम्हाला क्वेश्चन बँक देऊया मुलांना. आर यू कम्फर्टेबल विथ दॅट? आफ्टर फिनिशिंग वन युनिट you will get a question bank you are supposed to solve. Okay, are you okay with that? म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होईल एमसीक्यूज, हाऊ टू सॉल्व दी एमसीक्यूज. नोट्स ऑल्सो प्रोव्हाइड. तुम्हाला ऑलरेडी सिम प्रोव्हाइड केलेला आहे. सिम आहे ना तुम LMS आहे ना सर्वांकडे, LMS चं लॉग इन आणि पासवर्ड आहे ना सर्वांकडे. मुलांना अजून एक तुम्हाला प्रॉब्लेम सांगते. आम्ही जेव्हा ऑफलाईन टीचिंग करतो ना, वेन वी गो फॉर ऑफलाईन टीचिंग,
we explain only one sub points for 1 hour, and it is really very difficult to teach you one unit in a 1.5 hour. So I hope you can understand, and it is expected in online and distance mode that the teachers are supposed to give a gist only. We are not supposed to do one-to-one teaching. Actually, it is not expected. And before coming to the I think connectivity was lost. So it is expected from the student, first of all, before the live session, you have to go through the all videos, and then you have to ask the doubts. And what you people are doing, you are asking the doubts directly in the live session. It is not expected, my dear friends. First of all, if I am teaching you the different cost, you also have to go through that points. Okay, whatever I'm going to teach you. Okay, आय होप यू आर गेटिंग व्हॉट आय वॉन्ट टू कम्युनिकेट. खूपच अवघड आहे. आम्ही एक सब पॉइंट जो आहे ना तुमच्या ह्याच्यातला युनिट मधला, तो 1-1.5 तास आम्ही तो शिकवतो, आणि इथं ते आम्हाला 5-10 मिनिटात शिकवणं किती अवघड आहे. म्हणजे इट इज रिअली व्हेरी डिफिकल्ट फॉर द कोर टीचिंग पर्सन. ओके, नो प्रॉब्लेम. आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट. जरी तुम्हाला नाही समजलं असेल तर तुम्हाला मी व्हिडिओ देते. अजून जर काही अडचण असेल तर पर्सनली विचारा. ओके, पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. बट आफ्टर द 8 p.m. Don't message. Okay, so in the morning you can message, but at late night, the messages will not be entertained. I hope you are getting. आणि सर्वांना मी शेअर करणार आहे क्वेश्चन बँक. ठीक आहे. Okay, dear friends, here we have covered the another unit of managerial economics. Thank you for listening patiently. If you still have any difficulty, you can message me on WhatsApp. Okay, so I will clear your doubt. Okay, see you in next lecture. Thank you so much for listening. Have a good day.